या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। महिलांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मंगळवारी 16 जानेवारी रोजी सायंकाळी शंभू महादेव परिसरात महिला ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जवळपास 300 महिलांच्या उपस्थितीत गावातील दारूबंदीचा एकमुखी ठराव करण्यात आला। गावाच्या दृष्टीनं हा ठराव ऐतिहासिक महादेवाच्या जय जयकारात पाठिंबा दिल्याचं दिसून आलं। प्रथमतः सौ साखर गायकवाड, विजया जाधव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। ग्रामपंचायत सदस्य अनिता हेडे यांनी सर्व उपस्थित महिलांचं स्वागत केलं। ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच यशपाल वाडकर होते। ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले यांनी प्रास्ताविकात विशेष महिला सभा आयोजनामागील उद्देश विशद केला। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती इंगळे यांनी पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसंबंधी पालकांचं प्रबोधन केलं। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सेविका भाग्यश्री स्वामी यांनी आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सांगितली व महिलांची आरोग्यविषयक जागृती केली। वार्षिक विकास आराखड्याचं वाचन ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले यांनी केलं। त्यानंतर उपस्थित महिलांनी त्यांच्या समस्या मांडल्या आणि अवैध मद्य विक्रीमुळे कौटुंबिक, आर्थिक विकास, मानसिक समस्या गंभीर बनत चालल्याचं निदर्शनास आल्यानंतर एकमुखाने दारूबंदीचा निर्धार करण्यात आला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।